नमस्ते, मी कोमल। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पापलेटची फ्राय। आणि पापलेटची फ्राय बनवण्यासाठी मी ते पापलेटचे काही तुकडे घेतलेले आहेत, मधले पीसेस घेतलेले आहेत, व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पापलेट कापायची कशी याचा व्हिडिओ दिलेला आहे चॅनलवर, ते तुम्ही पाहू शकता। आता मी याच्यामध्ये वापरते आहे 2 चमचे कोकमाचा रस। इथे तुम्ही लिंबाचा रस वापरलात तरी चालेल। हे छान असं मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये टाकते मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। आता हे आपण छान असं या पीसेसना लावून घेणार आहोत। कोकमाच्या रसामुळे व्यवस्थित लागणार आहे। मी इथे छान असं लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते। त्यातच मी 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकते। लसूण छान तडतडलं, साधारण ब्राऊन झालं की मग त्याच्यावरती आपण ही फ्राय करून घेणार आहोत। लसूण छान ब्राऊन झालेला आहे। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही फ्राय अशी लावून घेणार आहोत पिठामध्ये आणि फ्राय करून घेणार आहोत सर्व मच्छी। अशाच पद्धतीने मी सर्व मच्छी फ्राय करते। आता हे आपण गॅस मी स्लो केलेला आहे, मंद आचेवरती व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया, तळून घेऊया। त्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल, छान लागते। आता मी इथे तांदळाचं पीठ वापरते, तिथे तुम्ही रवा वापरलात तरी सुद्धा चालेल। मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं आपण छान तळून घेतलेलं आहे। आता पलटी करूया। बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आमच्या फ्राय ह्या चिटकल्या जातात, तर तुम्ही पाहू शकता मी बनवते त्या फ्राय चिटकत नाही। इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, तांदळाच्या पिठाने फ्राय एकदम कुरकुरीत होतात। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेऊया। आपली फ्राय छान तळून झालेली आहे, 7 मिनिटं झालेली आहेत। 7 मिनिटांमध्ये आपण दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घेतलेली आहे। आता मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने आपण बाकीची फ्राय पण करून घेणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये कोकमाचा रस टाकला म्हणून ही फ्राय आपण लवकर करून घेतली। जर आपण लिंब लावला असता, लिंबाचा रस टाकला असता, तर 5 ते 7 मिनिटं तरी ते मुरायला ठेवलं असतं, त्याच्याने चांगली चव येते त्याला। इथे पीठ लावताना जरा ताट हा मोठा घ्यायचा, डिश,
म्हणजे हे तांदळाचं पीठ पडणार नाही खाली. अशाच पद्धतीने आपण ही सर्व फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने आपली पापलेटची फ्राय तयार आहे. ही फ्राय आपण दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.